नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। सगळं मान आहे आणि आजच्या जगातली माणसं चारच गोष्टीसाठी जिवंत आहेत। एक स्वार्थ, दोन पैसा, तीन मान आणि चार सत्ता। या चार गोष्टी सोडून लोकांना जगात काहीच लागत नाही। ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी, बस ओनली आय वॉन्ट मनी। आणि दोन माझीच लाल करा, बस फक्त माझी स्तुती करा। मी गाढव असलो तरी हा चालेल, हा मी मूर्ख असलो तरी चालेल, मला माना, मला माना। आणि तिसरा रोग आहे, एक पैसा, दोन स्वार्थ, तीन मान। मला बिगर कमिशनचा एखादा व्यवसाय सांगा का याच्यात टक्का नाही। लग्न जमवण्यात कमिशन आहे, पुढे काय प्रश्न आहे? लग्न जमवण्यातही कमिशन आहे आणि लग्न मोडण्यातही कमिशन आहे आणि लग्न बिघडवण्यातही कमिशन आहे, पण त्यांचा कोणी बोबाटा करीत नाही। कीर्तनकाराने 1000 जास्त घेतले त्याचा गपकन बोबाटा होतो। बाजार मांडला म्हणत्या, बाजार बाजार मांडला त्यांनी देवाचा आणि यांनी बाजारच धुवून खाला। त्यांना लोक म्हणतात समाजाची सेवा आहे। एक वाक्य सांगा, आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे हे रक्तच लोक विसरले लोक। आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त हे लोकच विसरले। आपल्याला छत्रपतीने 3 गोष्टी शिकवल्यात। एक, सगळं विका, स्वाभिमान विकू नका। सगळं विका पण स्वाभिमान विकू नका। आणि आपण सगळं कमावलंय, स्वाभिमान विकलाय। आपण गुलाम आहोत, गुलाम। आणि छत्रपतीने आपल्याला दुसरी गोष्ट शिकवली, बुटाची पॉलिश करून जगा, बुट चाटून जगू नका। आणि मोडायला शिका, बस एवढं जरी कळलं मरेपर्यंत। तुम्हाला वाटतं आम्ही शिकलो काही शिकून झालं नाही। छत्रपतीच्या महाराष्ट्रात ज्या दिवशी वृद्धाश्रम तयार झाला त्या दिवशीच आपला पराजय झाला। छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम नकोच हे इंद्रिकरचं कीर्तन आहे। मी सध्या वाल्याकुळी सगळ्यांच्या शिव्या एकटाच खातो मी आणि गुन्हा काय तर फक्त खरं बोलतो आणि त्याचं फळ भोगतो। दिवस उगल्यापासून लफडेत माझ्या भोवती, लफडं नाही असा दिवसच नाही। झोपेतून उठलो का लफडं सुरू। आज शिळीला बोलला, उद्या बोकड्याला बोलला, आज बाईला बोलला, उद्या पोराला बोलला। अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म संपेल। तुम्ही जर अशीच लोक दाबून मारली ना तर सर्व संपेल। आपल्याला कीर्तनं कमी करायचे, धर्म वाचवायचा आहे। आणि आज मोबाईल बंद घेत आहे आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत। तुम्ही जर अशाच एकमेकाला खरं बोलणाराला जर दाबून मारलं आणि तो जर क्लिपा बिल्पा टाकून डॅमेज केला तर बोलणारा राहणारच नाही। धर्माचे सुरुवात करायची, आपल्याला फक्त बोलायचा घेतलेला अभंग तुकोबारायांचा घातीतील एक कडवे 4 आहेत, प्रश्न मिटला। आणि घेतलेला अभंग तुकोबारायांचा घातीतील एक कडवे 4 आहेत आणि हा अभंग उपदेशपर आहे। फायनल झालं? राहू दे, कोणीकडे जाऊ दे। फायनल झालं, हा अभंग गाथ्यातील आहे, कडवे 4 आहेत आणि हा अभंग उपदेशपर आहे। मान्य? का उपदेश केला? जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे। ज्ञान कळावं म्हणून ज्ञानोबाला पाठवलं, भक्ती कळावी म्हणून नामदेवरायाला पाठवलं, वैराग्य कळावं म्हणून तुकोबारायाला पाठवलं,
स्वच्छता कळावी म्हणून गाडगेबाबांना पाठवलं, आणि ह्या भागातल्या गरिबाला देव मिळावा म्हणून गजानन महाराजांना पाठवलं. शिक्षण कळावं म्हणून ज्योतिबा फुलेंना पाठवलं, आणि स्वराज्य कळावं म्हणून छत्रपतीला पाठवलं, आणि सत्य कळावं म्हणून गांधीजींना पाठवलं, आणि हसता हसता देव कळावा म्हणून एकनाथ महाराजांना पाठवलं. डान्स करून म्हणजे उड्या हाणून भारूड करून नाचून खेळून देव कळावा यासाठी नाथबाबाला पाठवलं. देवाने प्रत्येक कामाला प्रत्येक वेळेस त्यासाठी पाठवलंय, आणि जी व्यक्ती ज्याला पाठवली त्यानं ते काम केलं पाहिजे. गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छता करून दिली. गजानन महाराजांनी गाडगेबाबांनी गाव स्वच्छ केली, गजानन बाबांनी मन स्वच्छ केली, मन. आणि गाडगेबाबांनी आतूनही समाज सुधारवला आणि बाहेरूनही सुधारवला. आज तुम्ही आणि मी फक्त बाहेरून सुधारलोय, आतमध्ये काय काय आतमध्ये काय. आज आपण ईश्वरासारखी आपली आई सांभाळू शकलो नाही, आपण काय बोलू शकतो? काय बोलतो का आपण? ईश्वरासारखा बाप आपला वृद्धाश्रमात राहतोय आणि आपण क्लास 1 म्हणून जगतोय. व्हॅल्युएशन काय काय व्हॅल्युएशन? महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम तपासा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही पण बापाला भाकर आहे. शेतकऱ्याला अजून धर्म मान्य आहे. तुमचं काय मत आहे? पण जिथं फुल पेमेंट आहेत तिथं आई वडील वृद्धाश्रमात नाही, आणि सर्व्हिस झाल्यावर रिटायर सुद्धा वृद्धाश्रमात आहेत पेन्शन घेऊन. एक वाक्य सांगा, तुम्ही संतती किती कमवली याला कवडीची किंमत नाही, तुम्ही संपत्ती किती कमवली याला कवडीची किंमत नाही, तुम्ही चांगली संतती कशी कमवली याला किंमत. गाडीला बंगल्याला काय घेऊन बसले? कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय का? लय मोठा बंगला आणि पेटवा, लय पैसे त्याच्याकडे असू द्या. 10 धाबे 12 पंपनी तर केंद्र म्हणजे काय श्रीमंती काय? ज्याची लंका सोन्याची तो मेला, तू या टपरीला काय करतो? तुझ्याकडे काय 3 धाबे 9 पंपनी 2 कंपन्या, तरी बावला स्वतःला शेट म्हणतोय. पण त्यांनी लिहून ठेवा, समुद्रामध्ये किती खोली असू द्या, समुद्रावर फिरायला जाणाऱ्याला घरून पाणी न्यावं लागतं, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. तुमच्या पैशाला खातं कोण? किती आहे पैसा तुमच्याकडं? 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे काय काय 3 कॉलेज आणि 2 पतसंस्था, गरीब लुटायला काय तुझ्याकडे? ज्याची लंका सोन्याची होती तो मेला. आखी आखी लंका लंका सोन्याची. तुझ्या बोटात 2 अंगठ्या तरी गावात, इथं वाढ इथं वाढ इथं वाढ इथं वाढ, एक दोंड्याची आणि एक मांडव परतण्याची. काय तुझ्याकडे? एका नालाय का 2 अंगठ्या ते बाजारात गेलं नाही का बाई पुढं शायनिंग आणायचं. वांगे केस दिले, बटाटे केस दिले, आलं कसं दिलं, कोथिंबीर काय दिली. तिनं ओळखलं याला कोणता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याचे. ती म्हणजे वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये, वांगे 3 रुपये. पिशी टाकून गेलं तर अजून आलं नाही. तुझ्याकडे काय? अरे बावळा, तर तुझ्या बोटात होतं पण तिच्या पायात होतं पैसा. आणि काही लोक नुसते पण त्याच्याकडे सुधारले. काय सुधारले लोक? अजून लोक तोंडानं जेवतात. मग तुला हे पैशावाला जागा बदलाव, चाल चेंज द प्लेस, इकडं बंद कर, इकडं सुरू कर सुरू. काय श्रीमंत पैसा नाड का कोण खातं? एक ध्यानात ठेवा, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आचरण आहे. आचरण ही श्रीमंती आहे. पैशाचं काय घेऊन बसले? पैसा कोणाका नाही. कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, झोपायच्या गोळ्या आहेत, गोळ्या पालथ व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वाचवायची. तू एकच गोळी घेन गाव मोकळं कर. कोणत्या दिशेने उताना पडलाय? हे काय हे यमा हे काय? आपले डोळे गेले, जा ना. माझी गुडघे गेले, जा ना. तू तमाशात बायांना खडे किती हल्ले आता विचार कर ना. तुला का गुडघे ठेवायचे? आता मला कवा तुला न्यायचंच आहे वर. मग खात नाही पेत नाही, पडलं उताना तसंच. कर्माची फळं भोगायची. कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही. काही नालायक वागायचं. कवाय पा डोळे लाल, सासरवाडी सोडून दैवत नाही, नुसतं धर्माच्या विरुद्ध वागायचं. मग म्हातारपणी
चहा, दूध, थोडा रसा. आता हे बंद झाले का इकडून घेतो का रसा? माना नाही तर नका मानू. ज्याने आईबापाची सेवा केली त्याला देवाची सेवा करायची गरजच नाही. माय बाप की बाळा कासे ऐका. एक, शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. ओव्या ऐका नीट. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध देत नाही. काशातलं गुळझीड किती चिटाकलं तरी ते दूध कधी देत नाही. गाळातला बिडूक किती ठरला तरी तो फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसू शकत नाही. आईबाबाचा आशीर्वाद नसणारा माणूस सुखी वाहू शकत नाही. पुढे ऐका. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती कमावलं तर आईबापाच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय सुख मिळू शकत नाही. आता आपल्याकडे सुखी कोण ना म्हणता, कवडीचं काम करीत नाही, बोंबलं तेंडतो, सुखी आहे. त्याच्या इतका नालायक माणूस दुसरा एकही नाही. तो कामात भजन करतो तो सुखी आहे. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. फुकाट कोणी करीत नाही. नाही नाही कोणी करीत नाही. उलट जास्त काम असणाऱ्यांची पेमेंट कमी आहेत. तुम्ही बधीर व्हायले तुम्हाला काय माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. जी व्यक्ती ज्या कामाला आली ते काही लोक म्हणतात त्यांच्या निधीतून रस्ता झाला. हा काय उपकार झाला? त्यांच्या निधीतून हा रस्ता झाला. तसाच झाला का त्यांचा सगळा भाग काढून झाला? कोणी नाही करीत फुकट. मला फुकट ती घाणीच केलं आई वडील संतन भगवंत. बाकी कोणाचे उपकार मानायचे नाही. अभंगात घुसायचं आपल्याला पुढे जायचंय. आता तुम्हाला जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बोलत जा केलंच पाहिजे. उपकार नाही. काही लोक म्हणते समाज आमच्यावर प्रेम करतो. तुझ्या मेंदूत पाणी झालं. हे प्रेम भीम ह्या सगळ्या लबाड आहे. कोणी कोणावर प्रेम करीत नाही. काही लोक म्हणते जनतेचं आमच्यावर प्रेम आहे. जनतेनं बापाला उचलून ना पटलं तुझ्यावर काला प्रेम करते? बावला ठीक आहे. लोक कोणावर प्रेम. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करायला पागल आहे कधी? हे प्रेम भीम बायका पोरं ह्या सगळ्या लबाड आहेत. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. आणि आपण फक्त तो चांगला म्हणतो म्हणून बिघडतो. आपल्याला फक्त स्तुती आवडते. स्तुती हा नाही. सभेला आलेली सगळीच माणसं ज्याच्या सभेला आली त्याला मानतात असं नाही आहे. हा तुम्हाला भ्रम आहे. भ्रम. ती पोरगी माझ्यावर प्रेम करते कधीच शक्य नाही. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ काढून टाकलं आणि कपडा येड्या बाबडीत पोरीला घेऊन बसलं. बाबळ येडी. ती पोरगी दरिद्री. ती त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे. तिनं कपाशीतच सोडून दिला. काय गेला? हे सगळे लबाड आहेत. हे तुम्हाला वाटतं लोक प्रेम बिम करतात. अजिबात नाही. या जगात खरं प्रेम संतच करतात. आणि खरं प्रेम भगवान हे बायको बिको हे सगळे लबाड आहेत. तुमचं काय मत आहे? तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? पागल आहे तू, पागल. कोणी झालं तुला सांगितलं कोणी? हे सगळे लबाड आहेत. आणि यामध्ये फक्त संतच आणि ग्रंथच. काही लोक अरे मित्र कोण मित्र आहे कोणाचा? मित्र आपल्याच पैशाची पितो आणि आपला अपघात झाल्यावर म्हणतो मी म्हणत होतो शेवटची क्वार्टर पिऊ नको. त्यानं ऐकलं नाही. जन हे सुद्धा देत. कोण सांगितलं तुम्हाला मित्र तुमचे? कोणी नाही. सगळ्या लबाड आहे. तुमचं काय? आता समजा कीर्तन संपले आज मी मेलो समजा. मरणार नाही आज. हरताळ काय
मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून जाणार. मग ते मला चालायला येणार आहे का उठवायला? चालायला. आपण बुडालो, जग बुडालं. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला. काय करायचं? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. करायचं काय? काही लोक म्हणतात त्यांचे 500 कारखाने, 200 कॉलेजेस आहेत. असू दे, ते गेल्यावर काय होईल? काय होत नाही, ते जावं ही लोकांची इच्छा आहे. लोक कुणालाच मानत नाही. लोक 2 टप्प्यात जगतात. तोंडावर आल्यावर चांगलं म्हणतात आणि मागं पुढं गपक्यात नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं लोक तुम्हाला मानितात, हे चुकीचं आहे. हा सगळा भ्रम आहे. आणि हा भ्रम काय आहे? तर जग अनित्य आहे, भगवंत नित्य आहे, हे ध्यानातच नाही. आता करंट लागला अभंगाचा. आता फक्त फटाफटा बोलायचं. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम मास संत त्याच्यासाठी आले. आपल्याला गणेश उत्सवात पहिलं कौतुक, हे सांभाळा, ही दुनिया मरू द्या. हा कोणाचं नाही. शरीर सांभाळा. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. आणि आज जगातल्या सगळ्या लोकांना 4च रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. सगळ्यात जास्त पेशंट कॅन्सरचे सध्या. कॅन्सर. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्राट लोकांना कॅन्सर व्हायला लागला. आणि कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. पण त्यांच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. जो बोलला तो मेला. ते कसेही वागले तर बोलायचं नाही. नाही नाही, आपण नुसतं त्यांना म्हणणं ना पदर घ्या तरी क्लिप पडते. महिलांच्या भावना दुखवल्या. बोलायचं नाही कोणी, कोणीच बोलायचं नाही. नाही 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 नाही, वाटूला झालं धर्माचं तरी कोणी बोलायचं नाही. जो खरं बोलाल तो मेलाच, जो लाल करील त्यानं वाचलाच. या जगात आम्ही खरे बोलण्याची फळं बघितली. काही कळत नाही. कितीला आहे तू? कितीला आहे तू? तू कितीला आहे? 7वीला आहे का? बापाच्या बायको टिमटिम म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय म्हणते रे बापाच्या बायकोला? खाली बसून जा. काय म्हणता? प्रश्न. बापाच्या बायको टिमटिम म्हणतात. बापाच्या बायको टिमटिम म्हणतात. हां, तू कितीला आहे? तू कितीला आहे? हां, मी FYBAला. हां, BSCला आहे तू? सायन्सला आहे का? विथ फिजिक्स केमिस्ट्री? हां, अरे केमिस्ट्री का फिजिक्स? फिजिक्स आहे का? केमिस्ट्री आहे का? आहे का? ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल बट देअर डायरेक्शन इज अपोजिट. इट इज कॉल्ड. तू कितीला रे? 8वी. सेमी का मराठी? मराठी मी नाही का? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? वायू. वायू. बर्फाचा गोळा वायू. कितीला आहे तू? तू काळे शर्टवाला कितीला आहे? हां, 8वी. अरे बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? 9वी वाले कोण इथं? 9वी वाला आहे तू? शिमी का 9वीला आहे तू? बऱ्या 9वीला आहे तू? शिमी का मराठी? हां, शिमी. चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had the 3 rules. What is the name of that scientist? 9वी वाले, what is the name of that scientist? Newton's. How many rules? 3 rules. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called Newton's third law of motion. 10वी वाला कोण आहे रे? आता काळाला कबूल होतील मारायला. हां, तू कितीला आहे रे? तो मागचा लाल शर्टवाला कितीला आहे तू? 8वीला. घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? 12. लगेच क्लिप तयार करा. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या. ठोका आमच्या. सरळ बसा पटकान. आणि आता एवढे लहान आले बरोबर उत्तर देतील. बैठे बैठे सावधान. सावधान. कळत का तुला? शांत. रिलॅक्स. शांत. आणि आता उत्तर द्यायचं तुम्ही क्लिअर.
हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाची नदी अशी आहे की तिने गाथा बुडवला नाही तारला. खामगाव पासून टिंबटिंब हे गाव गजानन महाराजांचे गाव आहे. शेगाव टिंबटिंब जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. गबरे ए पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं ते झिंगाट करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? जोरात सांगा कोण? आरची करेक्ट. आणि तो कोण आहे? परश्या करेक्ट. आणि आता ते नवीन आलेलं गाणं कोणतं ते? पुष्पा. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही करेक्ट. हां. आणि आता एक आलंय ना नवीन, आली झुमकेवाली करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. बस याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि यांच्यासाठी तुम्ही कापसाव पाणी मारिता म्हणजे आखली आहे का तुम्हाला? काय मी असं ते 9:30 कापूस झाला तेव्हा दिला नाही का? 9:30 झाला तेव्हा कापूस दिला नाही. आता कापसाव झोपतोय, खालू नाही गरम आणि वरू नाही गरम. 7,500 सोयाबीन झाली तर दिली नाही. वर्षभर सांभाळून 5-200 दिली. मी असं ते मोबाईल बंद केले. हां आवाज येत नाही. ए त्याला इकडे फिरव. हे का? हा त्याला फिरवा, येईल लगेच. आला. हां मग आयुष्य गेलं आमचं भोंग्यातून वायरीतून. आता फक्त आपला प्रश्न झाला तेवढं जरा बारीक ऐकान बोलावं लागेल. हे शरीर ही संपत्ती आहे आणि हे तुम्हाला मान्यच करावं. आता फायनल झालं. शरीर टिकवा, बाकीचं पैसे अडके जाऊ दे. आपण गेल्यावर काय करायचं त्याचा उपयोग? आपण गेल्यावर त्याचा काही उपयोग नाही. शरीर सांभाळा. आणि रोगाची कारणं सांगा. येतोय आता रोगाची कारणं जरा बारीक ऐका. एक कॅन्सर. सगळ्यात जास्त पेशंट आहेत किंवा नाही बोला? आहेत. आणि कॅन्सरचं एकमेव कारण लोक बाहेरचं खाणं बंद करत नाही, तोपर्यंत कॅन्सर होणार. तुमचं काय मत आहे? यावर्षी गणेश उत्सवात बाहेरचं खाणं बंद करा. पिठलं खा पण घरी खा. घरी खायचंच नाही. बंगल्यातून निघतो पोहे खायला डांबरी येतो. दरिद्री रोट्या रोट्या 22 रोट्या खाणारी बावळाट आहेत. 22 माझ्या पुढं बसले आहेत आत्ता. 22 रोट्या खातो ना अख्या रात. फॅन लावला तरी वाज जाईना. फॅन लावला जरा हाय रोट्या. तो मठ्ठा कोणी आणला त्या माणसाचा एक शोध लावला पाहिजे. मठ्ठा. तो मठ्ठा शोधणारा माणूस सापडावला पाहिजे. तो पहिला कोण अवलाद होती ती. मठ्ठा पेजोगी गोष्ट आहे. टिपाडात बर्फ, पाण्याचं टिपाडन त्याच्यात बर्फ. हान मठ्ठा. 20 ग्लास प्याला एक नाला. 20 ग्लास. घरी गेलो बाथरूम मधून बाहेरच येईना. उभा राहिला का कडकाड कडकाड, बसलं का खळखळ खळखळ. माना नाही तर नका मानू, पण आहाराला किंमत आहेच. आणि सध्या लोकांना खायलाच नाही. खायला नाही. लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका देखण्या करायच्या, सोन्यानं वाकवायच्या आणि खायचे काय? पाव, इडली, ठोस, डोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मर. दरिद्र्या मॅगी खातो तू? मॅगी हां खात जा, खात जा. तुमच्या घरच्यांना देत जा मॅगी. बावळाट क्वालिटीचे नाही. तर काही जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर होणार. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही पिठलंच खा, घरचं खा. दूध ग्लास भरच घ्या पण घरी खा. जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाता तोपर्यंत तुम्हाला व्हिटॅमिन्स शरीरात व्हिटॅमिन शरीरात राहिले नाही. कॅन्सरचं एक तर लोकांना खायलाच नाही आहे. फक्त केस काळे करायचे, शेंट मारायचा, मिशे काढायचे, साबणं मोकार चोळायची. साबणं प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण. इकडला इकडं नाही, इकडला इकडं नाही. लावा साबणं. मुरी तुंबली इतका फेस साबणं. आणि साबण लावून कुठं माणसं गोरी होतात का? मला आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? काय चाललंय? खरेची आई मिली. आता आम्ही खरं बोलतो तो लोकांना झोंबत.
नाही तर पावडरी लावून कुठं माणसं गोरे होत असतात का? कोणती जाहिरात सत्य आहे मला सांगा? पण लोकांना पटते. आम्ही जीव काढू काढू बोंबलं तर आमचं जड जातं, आमच्या क्लिपा, आमची बातम्या. आता थम्सअप प्यायल्यावर जर गाडी उड्या हाणीत असती तर 20-20 लाखाच्या गाड्या घ्यायची काही गरज होती का? आता इथं एक बाटली हाणली का चिखली, तिथं एक हाणली का औरंगाबाद. काय ती म्हातारी एक जाहिरातीत आणली कोलगेटच्या, ती म्हातारी कुठं सापडवली तिचा एक शोध लावला पाहिजे. जोश साहेब, जाहिरातीतलं सगळं खोटं आहे तरी लोकांना पटतंय. आम्ही जीव काढू काढू खरं सांगतोय तरी लोक आम्हाला त्रास देतात. किती विचित्र आहे. आपण फक्त म्हणलं मुलींना, पोरांना म्हणलं अभ्यास कर, लोकांना राग येतो. चित्रपटामध्ये कोणतंही कृत्य दाखवलं जातं, लोक अजिबात बोलत नाहीत, बोलत नाही लोक. शरीर सांभाळा, तुमचं काय मत आहे? आणि कॅन्सर व्हायचा नसेल तर घरचं खा, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? हा किंवा नाही? 2 पॅरालिसिस का होतो? रक्त नाही. 3 अटॅक. आणि एज्युकेटेड लोक नीट आहे का? डॉक्टर बिक्टर सर्व्हिसवाले नोकरीवाले जरा नीट आहे का? अटॅक हा रोग नाही. जरा लोक नादी लाईत बसू नका काहीच काही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. का बोलू? हा तुम्ही हा किंवा नाही? हा किंवा नाही? अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं तणावात आहेत, टेन्शन आहे. काहींना बायको मिळाली ती राहिली त्याला पोरगं होईना. काहींचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली तर आली नाही म्हणजे ते पहिल्या नवरीच्या घरी गेली. टेन्शन आहे. काहींना इस्टेट मोकारे पोरगं नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाया जागा नाही. टेन्शन. काही नोकरीला लागलेत, पगार नाही. काहींना इतका पगार येतो सुधरतच नाही. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काहींनी 10 लाख भरले तर 3,000 घेतात. काही 70,000 सही करतात आणि 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले आणि जुलैला रिटायर झाले. बोलायचं नाही कोणी. सुशिक्षित लोकांचा सुद्धा वापर केला लोकांनी महाराज. MSc PhD माणसं 300 रुपये तासानं प्राध्यापक आहेत. इतकी वाईट स्थिती आहे लोकांची. आम्ही बोलतो तो लोक म्हणतात तो पिसाळा आहे. म्हणजे मी वाहल्या कोळी झालोय. आणि अटॅक काय येतो लिहून ठेवा. एव्हरी मॅन, लिहून घ्या कोणाला लागलं तर. एव्हरी मॅन. मोबाईल बंद करे, बंद करते. एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. अटॅक काय येतो नीट आहे का? एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. 1 हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. When the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्या घामात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि इट हॅज नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरा, तिचं पुन्हा चिंतन करायचं नाही. झालं ते झालं. वालेला असताना प्रियशीला धोका दिला, स्वभाव आहे, सोडून द्या तो विषय. ही मोठी माणसं यांना अटॅक का म्हणून येत नाही? 5-5, 10-10 कोटी रुपये घालून निवडणुकीला पडले तरी ते म्हणते जनतेचं स्वागत आहे, टेन्शन नाही. आणि आपल्याला हे काय अटॅक हा रोग आहे, याला सांभाळा. आणि 4था रोग आहे, बारीक आहे का? 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. आणि ब्रेन ट्युमर का होतो? एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. Every man has a 2 brain. One is small brain and second is broad brain. Every brain has a 3 parts. In 3 parts, and when the thinking high and blood of circulation to brain is lower. मेंदूला रक्त कमी पडलं का सायकोलॉजिकली माणूस अनफिट होतो. तुमचं काय मत आहे? आणि हेच मरायची कारण आहेत. अपघात मग उलटं महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून 60-70% जनता जाग्यावर आहे, नाही तर पिसाळली जनता. दारू
दारू दारू दारू न पिणं सध्या कमीपणा झाला आहे. हो, जी माणसं दारू पित नाही त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. 100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात. फक्त आम्ही बोलतो तर आम्ही दुश्मन, आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार. फक्त टप्प्यात टप्प्यात पितात. सुशिक्षित लोक, एज्युकेटेड, हायर एज्युकेटेड लोक गल्ली बिल्लीत पित नाहीत. ते संध्याकाळी झोपताना निवांत झिरोचा बल्ब लावून चकना बिकना घेऊन ते स्टँडर्ड दारुडे आहेत. दर्जेदार बेवडा ते सगळे झोपल्यावर पितात. काही माणसं गल्लीला पितात त्यांना बेवडा म्हणतात. आणि बाकीचे अगदी निवांत सगळे झोपल्यावर रिलॅक्स स्टँडर्ड आहे, दर्जेदार आहे. ते भारीतला पितात. हसण्यावारी गोष्टी लिहू नका तुम्ही. आज या दारूपायी इतकं वाईट परिस्थिती झाली. कोणी बोलत नाही, कोणी बोलायचं नाही. दारूवर कोणी बोलायचं नाही, बोलायचं नाही. बोलला तो मेला. दारूवर कोणी बोलायचं नाही. कोणत्या एवढ्या सभा झाल्या दारूवर कोणी बोललं? एवढी अधिवेशनं झाली दारूवर कोणी बोललं? एवढे मेळावे झाले दारूवर कोणी बोलायचं नाही. दारूवर बोलायचं नाही. लोकांनी पैसे खायचे त्याच्यावर बोलायचं नाही. आज अक्षरशः ए बरं ये जाऊन पटकन. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात लाज वाटते. दहाव्याला जायची लाज. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोलतो तर आमचा राग येतो लोकांना. आमच्या कमेंट्स, आमच्या क्लिपा. या 4 वर्षामध्ये 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. लाज वाटते. 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 70 वर्षाच्या बापाने त्याला पाणी पाजावं. हा कोणता न्याय? कोणता न्याय? इकडे कोण आहे देशपिका? इकडे लक्ष दे ना. मी जीव काढतो इकडे बोट करतो, तू तिकडे पाहिनच. कोणता न्याय? 22-23 वर्षाच्या पोरानं क्वाटरी पिऊन मरायचं आणि 30 वर्षाच्या 40 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं. कोणता न्याय? कोणता न्याय? कॉलेजमधले 40% पोरं कॉलेजमध्ये नाहीत. 70ची पल्सर, 25-30 हजाराचा मोबाईल आणि खिशात 500 रुपये सतत बाहेर आहेत. तुमचं काय मत आहे? बोलायचं नाही. इंद्रिकल बोलतो तो गुन्हेगार, तो दुश्मन, त्याचा गेम. हसण्या मोबाईलमध्ये करते. हसण्यावारी गोष्टी लिहू नका. या 4 वर्षामध्ये बाप जिवंत आहे, मुलगा गेला आहे. महिला मंडळ ह्या 4 वर्षामध्ये जर एखादं प्रेत आंघोळीला बाहेर काढलं ना तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हलतात. हो, उड्या हलतात. उड्या. काय माहित त्यांना माझा बाप मेलाय? काय माहित? काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली हो? त्यांना काय माहित की माझी आई विधवा झाली? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी आंघोळ का घातली? का घातली? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. काय उत्तर? पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी आंघोळ घातली का घातली का? आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं? कुठे चालवलं आई? कुठं? आणि प्रेत पेटवलं की सगळे लोक रडतात आणि ती पोरं हसतात. ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलं ग? का पेटवलं? का काय केलं माझ्या बाबाने? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं का? आई काय केलं? आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेत गेल्यावर मित्र म्हणतात, काल तू आला नाही रे, माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी नाही आलो. शाळेतली पोरं लघवीला सुटली. शाळेतली पोरं लघवीला सुटली की वट्या खेळतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं आणि त्याला पोरं विचारतात, आज तू खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरी स्वयंपाक झाला नाही ना, माझ्या घरी स्वयंपाक झाला नाही ना, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय, तुझा बाबा, तुला बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येताना आईला म्हणतं, मेलाय माझा बाप. धाडकन आई भीतीला धडके घेऊन खाली पडते. या 4 वर्षात 4थीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. तुमचं काय मत आहे? कोण कोणाचा भाऊ नाही आहे. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लई वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणावं, तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे.
90% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाहीत. ध्यानात ठेवा. लग्न जमावणारे दलाल, नीट ऐका, दलाल. हराम्यो, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बलात्कार का करतो? का 5 किलोमीटरमध्ये मुलगी शाळेत घालणं सुद्धा आज मुश्किल झालंय. बोलायचं नाही कोणी. फक्त आम्ही बोलतो तर आम्ही दुश्मन होतो. नाही तर आज 5 किलोमीटरमध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. या 4 वर्षामध्ये मुली पडून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलंय. आणि जाणाऱ्या सगळ्या पुरी पडून जाणाऱ्या अल्पवयीन आहेत. 13 ते 18. बोलायचं नाही कोणी. बोलायचं नाही. बोलला तो मेला. बोलायचं नाही. 13 ते 18. का आज अक्षरशः 50% बाप पोलीस स्टेशनला रडत येतात. माझी मुलगी सापडून द्या, हो माझी मुलगी सापडून द्या. पोलिसाच्या डोळ्यात पाणी येत आहे. पोलिसाच्या. तो पोलीस म्हणतोय तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, तुमची मुलगी मी आणून देतो. पोलीस जेव्हा मुलगी सापडून आणून देतो तेव्हा त्या पोरीचा बाप पोलिसाच्या पाया पडतो आणि तो म्हणतो मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने मुडीलो, पण माझ्या मुलीनं त्या पोराचा नाच सोडावा. पोरगी पोलिसासमोर सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. ही मी मालिका सांगत नाही. हे माझ्यासमोर आज कीर्तनात बसलेल्या 50% पालकांवर या 4 वर्षात आलेले प्रसंग आहेत. का इथून मुलगी प्रेम करते बाहेरच्या देशात. पबजी, इथून पबजी खेळते बाहेरून आणि तो पोऱ्या तिला इथं न्यायला येतो. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोलतो ना, आमचा गेमच. आमच्या लगेच कमेंट, त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही. आपण 96 कोणी खानदान आहोत हे ध्यानात ठेवा. पोरांना फोटो आणि हे जे मोबाईल वापरणारे जे पोरत नाही किलपा बिलपा टाकणारे, या नालायकांचे धंदे आहेत. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो त्याला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5 लाख मागायचे, ती पोरगी आयुष्यातून डॅमेज करायची, तिचा बाप नकाशातून उठवायचा. या लोकांचा धंदा आहे.